नमस्कार. माझे पूर्ण नाव आहे श्री रविकिरण नामदेव रामटेके. मी ह्या शाळेमध्ये पदवीधर विषय शिक्षक म्हणून माझी इथे नियुक्ती झालेली आहे. ह्या शाळेमध्ये मी दिनांक 30 ऑगस्ट 1924 पासून इथे रुजू झालेलो आहे. आता मागील वर्ष निघाल्याच्या नंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आमच्या शाळेचे जे पूर्वीचे मुख्याध्यापक होते श्री धरमसारे सर, त्यांनी मला सेवाज्येष्ठ शिक्षक म्हणून मला माझ्याकडे चार्ज दिला आणि दिनांक 5 मे 2025 पासून मी हा कार्यभार सांभाळत आहे मुख्याध्यापक पदाचा. तर अशा प्रकारे आता मी ह्या शाळेमध्ये आलो तेव्हापासून ह्या शाळेमध्ये चांगल्या प्रकारे उपक्रम वगैरे राबविले जातात. ह्या ज्या भौतिक सुविधा आहेत, काही डिजिटल गोष्टी आहेत, आपल्या शाळेमध्ये शैक्षणिक साधने आहेत, यांची ह्या शाळेमध्ये व्यवस्था केलेली आहे. आणि ह्या शाळेमध्ये प्रसाधनगृह, अजून इतर ज्या गोष्टी आहेत, पाण्याची टाकी वगैरे, मुलांसाठी हँड स्टेशन आहे, हँड वॉश स्टेशन, रॅम्प वगैरे आहे आणि वर्गखोल्या चांगल्या प्रकारच्या इथे आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत. तर ह्या बांधकाम म्हणा किंवा कोणत्याही ह्या ज्या सुविधा आहेत याच्यासाठी आम्हाला ह्या पूर्ततेसाठी ग्रामपंचायत कार्यालयाकडून वेळोवेळी मदत मिळालेली आहे आणि त्यांच्या प्रयत्नातून सुद्धा काही काही बांधकाम आम्हाला मिळालेले आहेत. तर आमच्या ह्या शाळेमध्ये 1 ते 700 वर्ग असून एकूण विद्यार्थी आता ह्या सत्रामध्ये 72 विद्यार्थी पटावर आहेत आणि काही 2-4 विद्यार्थी अजून येण्याच्या मार्गावर आहेत. तर एकंदरीत 80च्या जवळपास आमची पटसंख्या जाऊ शकते. तर या शाळेचे नाव पुन्हा मी सांगू इच्छितो. शाळेचं पूर्ण नाव आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केसलवाडा पवार. तर अशा प्रकारे आमच्या इथे एकूण 4 शिक्षक आहेत, 2 शिक्षक आणि 2 शिक्षिका. 1 ते 5 साठी 2 शिक्षकांची इथे नियुक्ती झालेली आहे आणि 6 ते 7 ह्या वर्गासाठी अशी नियुक्ती केलेली आहे शिक्षकांची. अशी 4 आहेत आणि ग्रामपंचायतकडून आम्हाला 2 स्वयंसेवक सुद्धा मिळालेले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी सोयीस्कर व्हावे म्हणून. आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी याच्यातून एक आमच्या शाळेला त्या शिक्षिका म्हणून मिळालेले आहेत. तर अशा प्रकारे एकंदरीत आमच्या शाळेची जी परिस्थिती आहे चांगल्या प्रकारे चालत आहे कारभार. मुलांना चांगल्या प्रकारे अध्यापन सुरू आहे. तर वेळोवेळी जे काही उपक्रम होतात त्यावेळी ग्रामपंचायत तर्फे आम्हाला मदत मिळत असते, बांधकामासाठी सुद्धा मदत मिळत असते आणि एकंदरीत त्यांचं आम्हा शाळेला खूप सहकार्य मिळत असते. आणि त्यामुळे मी ग्रामपंचायत केसरवाडा पवार यांचे शाळेच्या वतीने आभार मानतो.